महाराष्ट्रात 16 शहरात मॉक ड्रिल केले जाणार आहे आणि यामध्ये मुंबई, उरण तसंच तारापूरमध्ये हे मॉक ड्रिल केले जाणार आहे। आपण बघतोय उद्या देशभरामध्ये मॉक ड्रिल पार पडणार आहे आणि महाराष्ट्रामधील 16 शहरांचा यामध्ये समावेश आहे। मुंबई, उरण आणि तारापूरमध्ये हे मॉक ड्रिल केले जाणार आहे। 1971 मध्ये झालेल्या युद्धानंतर देशभरामध्ये अद्यापही मॉक ड्रिल झालेलं नव्हतं। मात्र यंदा भारत पाकिस्तानमध्ये जी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, या तणावाच्या परिस्थितीमुळे कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे मॉक ड्रिल केले जाणार आहे। महाराष्ट्रामधील 16 शहरांमध्ये उद्या हे मॉक ड्रिल पार पडेल आणि या 16 शहरांमध्ये मुंबई, उरण आणि तारापूरचाही समावेश आहे। तर महाराष्ट्रात एकूण 16 शहरांमध्ये हे मॉक ड्रिल होणार असल्याचं कळतंय। देशभरातील सिव्हिल डिफेन्स एरिया जे आहेत त्या एरियांमध्ये हे मॉक ड्रिल केले जाणार आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील 16 शहरांचा समावेश आहे। मुंबई, उरण आणि तारापूरमध्ये हा मॉक ड्रिल केले जाईल। मुंबई, उरण, तारापूर, ठाण्यामध्ये हे मॉक ड्रिल होणार आहे। नाशिक, नागोठणे, मनमाड, सिन्नर या भागांमध्ये देखील हे मॉक ड्रिल पार पडेल। थळवायशेत, पिंपरी चिंचवड, संभाजीनगरमध्ये मॉक ड्रिल होईल। सोबतच भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये देखील मॉक ड्रिल होणार आहे। तर आपण या शहरांची नावं पाहिलेली आहेत। मुंबई, तारापूर तसंच उरण, ठाणे, नाशिक या भागांमध्ये, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये देखील हे मॉक ड्रिल होणार आहे आणि या मॉक ड्रिलची आता प्रशासनाकडून तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि या तयारीचा आढावा देखील प्रशासनाकडून घेतला जातोय। संपूर्ण यंत्रणा ही सज्ज झालेली आहे। उद्या देशभरामध्ये हे मॉक ड्रिल केले जाणार आहे। महाराष्ट्रातील जवळपास 16 शहरांमध्ये हे मॉक ड्रिल पार पडेल। तर नेमकं कोणकोणत्या ठिकाणी हे जे मॉक ड्रिल आहे ते होणार आहे या संदर्भात आपण काही माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। उर्वशी, महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये हे मॉक ड्रिल होणार असल्याचं कळतंय। कोणकोणती महत्त्वाची शहरं आहेत यामध्ये? ज्या वेगवेगळ्या शहर आले आहेत आणि त्यांचे जे नावं आले आहेत त्यात आहे ठाणे, पुणे, नाशिक, नागोठाणे, बरोबरच सिन्नर आणि पिंपरी चिंचवड या सगळ्यांचे नावं आहेत। बरोबरच मुंबई, उरण आणि तारापूर या सगळ्या गावांचे जे आहेत ते नावं आहेत। तिथे हे मॉक ड्रिल होणार आहे। मॉक ड्रिलमध्ये नेमकं ब्लॅकआउटची सिस्टम, सायरनची सिस्टम, हवाला घेऊन कोणता हल्ला झाला, हवा हल्ला झाला तर कशा प्रकाराने एक नागरिकाने आपल्याला स्वतःला वाचवावं, बंकहेडमध्ये अगर गेले किंवा एअर सायरन्स वगैरे वाजले तर कसं एक रिस्पॉन्स करायचं, या सगळ्या गोष्टींवरती जे आहे आता इन्स्ट्रक्शन्स जे जारी केले गेले आहेत या बैठकीत। महाराष्ट्राच्या या शहरांचं नाव आलं आहे। खास करून आपण बघितलं तर या सेन्सिटिव्ह शहर आहेत आणि यात आपण बघतो की ते नावं जे आहेत ते म्हणजे ठाणे, पुणे, नाशिक, नागोठाणे, बरोबरच मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, ठाल, वैशोट, मुंबई, उरण आणि तारापूर, औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजेच जे कोस्टल एरियाज आहेत, जे दर्या किनाऱ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या ज्या शहरी आहेत तिथेही मॉक ड्रिल्स होणार आहेत। कारण की तेही सेन्सिटिव्ह आहे। आपल्याला माहिती आहे की 26/11चा जो हल्ला झालेला तोही पाणीतर्फे सगळे दहशतवादी आलेले। तर जे पण काही एक सिनारिओ असेल, गरजेचं नाही की वॉर सिच्युएशनला जातो, पण एक नागरिक म्हणून सज्ज राहावे। सिव्हिल डिफेन्स ऍक्टच्या तहत ही मॉक ड्रिल होती आहे। उद्या ही मॉक ड्रिल होणार आहे आणि रात्रीच्या सुमारेस एक ब्लॅकआउट किंवा रेड्स जे सायरन वाजतात त्याला कसं एक रिस्पॉन्स द्यायचा या सगळ्यांवरती जे आहे निर्देश आहे। 1971 नंतर पहिल्यांदाच जे आहे हा सिनारिओ दिसणार आहे देशभरात। म्हणून आत्ताची पिढी म्हणा किंवा मागच्या 1-2 पिढी म्हणा त्यांनी हे कधी बघितलं नाहीये, म्हणून हे फर्स्ट टाइम असं एक सज्ज करण्यासाठी एक सिव्हिल डिफेन्स रेड सिस्टम किंवा सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल सिस्टम जी आहे ती तयार करण्यात आली। उर्वशी, नेमकं हे मॉक ड्रिल कधी सुरू करण्यात येईल या संदर्भात काही माहिती आहे का आणि नागरिकांपर्यंत या संदर्भात सगळी माहिती कशा प्रकारे पोहोचवली जाईल?
हे बघा सगळ्या आजची जी बैठक आहे जी गोविंद मोहन यांनी घेतली आहे त्यातला आपण बघितलं तर सगळे जे जिल्ह्याचे वेगवेगळे हे आहेत काय बोलतात त्याला डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स आहेत बरोबरच जिल्ह्याचे जे दुसरे ऑफिशियल्स आहेत ते सगळेही या बैठकीत उपस्थित आहे आणि त्यांना निर्देश दिला गेला आहेत NDRF आणि वगैरे जे दुसरे एजन्सीज आहेत तेही त्यांचेही ऑफिसर्स आहेत म्हणजे असं नाही की नुसतं डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स पण जितक्या पण सिक्युरिटी पर्सनलच्या ज्या ऑफिसर्स आहेत तेही यात जे आहेत सामील आहेत तेही यात उपस्थित आहेत तर त्या सगळ्यांना घेऊन एक निर्देश दिला जाणार आणि ते नंतर त्यांच्या भागात ते मेसेज पोहोचवणार असं समजून येत आहे म्हणजे पहिले एक ब्रीफिंग केली जाणार नागरिकांचे वेगवेगळे जे एक आपण सांगतो तर एक ग्रुप बनवलं गेलं असेल आणि त्याला एक मेसेजिंग दिली जाणार आणि नंतर ही रेड सिस्टम जी आहे सायरन सिस्टम जी आहे बरोबरच